महायुतीचा उमेदवार या आठवड्यात ठरेल. महायुतीचा उमेदवार हा त्या ठिकाणी माननीय मोदीजींचाच समर्थक असेल आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मोदीजींनाच जणू काही उमेदवार आहे असं समजून आम्ही कामाला लागलो आहोत. नाव आणि चिन्ह दोन्ही या आठवड्यात घोषित होईल. निवडणूक जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघात तुमच्याकडे असे काही उमेदवार आहेत का की नारायण राणेंचं नाव भाजपकडून देण्यात आलं, शिवसेनेकडून किरण सामंत, अजून काही नावं आहेत का की जे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अद्याप पोहोचलेले नाहीत परंतु पक्षांकडे आहेत यादी? मी बैठकीच्या अंतर्गतले कुठलेच विषय जाहीर वाच्यता करणं सोयीचं नाही आणि म्हणून त्याच्यावर मी काहीही कॉमेंट करणार नाही. उमेदवार ठरत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत नाही का? तुमचं म्हणणं प्रश्न म्हणून बरोबर आहे. मतदार आणि कार्यकर्ता यांच्याकडे स्पष्ट उमेदवार हा निवडणुकीच्या आधी आलाच पाहिजे आणि तो येईलही आणि म्हणून म्हटलं या 6-7 दिवसामध्ये उमेदवार घोषित होईल. आम्ही कामाला लागलेलो आहोत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा त्यांनी प्रदेश नेतृत्वाकडे अतिशय स्पष्टपणे या जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी, कार्यकारिणीने, पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे आणि ती तुम्हाला माहिती आहे. हा मतदारसंघ भाजपला मिळावा महायुतीमध्ये आणि राणेसाहेब उमेदवार असावे ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. प्रदेशाकडे तशी इच्छा त्यांनी मांडलेली आहे. पण मी जसं म्हटलं उमेदवार महायुतीचा असेल आणि तो या 6-7 दिवसात घोषित होईल. उमेदवार जर डिक्लेअर झालेला नाही तो येत्या 6-7 दिवसात आपण तो जाहीर होईल असं सांगतो. परंतु गेल्या 8-10 दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ग्रुप वाईज प्रचाराच्या सभा देखील सुरू केल्या. कालच्या याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आपण विनायक राऊतांचा 2.5 लाखांच्या फरकाने पराभव करू. म्हणजे काय भाजपची स्ट्रॅटेजी आहे? आमची रणनीती आहेच ना. राणेसाहेब महायुतीचे नेते आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, माननीय मोदीजींच्या मंत्रिमंडळातले वरिष्ठ मंत्री आहेत आणि त्यांनी जर या प्रचाराची धुरा स्वतः खांद्यावर घेतली आहे तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठली असू शकते. आणि विनायक राऊतांचा पराभव करणं म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये ज्या आमच्या मतदारांना अपेक्षित आणि अभिप्रेत असलेला विकास यापासून त्यांना वंचित राहायला लागला आहे. त्यावरचं उत्तर हे स्वतः राणेसाहेब इन फ्रंट पुढे येऊन महायुतीच्या वतीने, भाजपच्या वतीने लढतायत, भूतभूतवर जात आहेत आणि त्याचा परिणाम आम्हाला चांगला दिसतोय. मतदारही स्वागत करतायत, आमचे कार्यकर्ते नेटाने कामाला लागले आहेत, मित्रपक्षांचे आमच्या महायुतीचे कार्यकर्ते सुद्धा या सगळ्या गोष्टीतनं महायुतीचं होणारं वातावरण याचा फायदा होईल असं त्यांना दिसतंय. महायुतीचे उमेदवार आपण आशावादी आहे, मुख्यमंत्र्यांना भेटताय, किरण सामंत नाव चर्चेत आहे. मला वाटतं की आता महायुतीचा उमेदवार हा 6-7 दिवसात घोषित होईल हे मी म्हटल्यानंतर त्याच्यानंतर कोण कोणाला कसं भेटतं याच्यावर मी काय भाष्य करणार. साहेब, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, नाशिक चढाव आहे महायुतीचं, तिथे काय मैत्रीपूर्ण लढती होती असं काही चर्चा वगैरे झाली का? नाही, अशी कुठलीही चर्चा नाही. महायुती एकत्र आहे, एकत्र राहील, एकत्र लढेल, एकत्र जिंकेल आणि विनायक राऊत यांचा पराभव नक्की होईल आणि इथून माननीय मोदीजींच्या सरकारला भक्कम पाठिंबा देणारं एक खासदार निवडून जाईल. पूर्वीच्या शिवसेना भाजप युतीमध्ये असं कधी झालं होतं की उमेदवार चाचपणी करताना एवढा वेळ झाला नव्हता. म्हणजे तुम्ही पूर्वी वरिष्ठ नेते म्हणूनही काम केला, परंतु आताची सेना आल्यानंतर, आताचे राष्ट्रवादी आल्यानंतर थोडंसं या महायुतीमध्ये थोडासा गोंधळ होतो असं वाटत नाही का? मी म्हटलं तसं गोंधळ वगैरे नाही, वादविवाद नाही, विसंवाद नाही, चढाओढ नाही. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाच्या बाबतीत मतं मांडण्याचा अधिकार आहेच ना. तो पक्षांतर्गत मांडला तर ते चूक आहे आणि म्हणून मी कोण अन्य मित्र पक्षाची लोक आपापल्या पक्षात काय मांडतात यावर मी भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. मी महायुतीचा कार्यकर्ता, नेता जर असेल तर मी एवढंच अभिप्रेत करतो
की महायुतीचा इथून खासदार आला पाहिजे आणि मला सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टींसाठी मी इथे आलो. पण साहेब यापूर्वी काही राष्ट्रवादीची की नाही ते निर्णय मुंबईत व्हायचे, आता सगळे निर्णय दिल्लीत होतात असं मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीची परंपरा ज्यांना माहिती आहे त्यांना हे पूर्वीपासून माहिती आहे. आमच्याकडे उमेदवार घोषित करणारं जे बोर्ड असतं, जी समिती असते, जी कमिटी असते ती केंद्रीय स्तरावरच असते. राज्यामध्ये स्थानिक स्तरावरून नावं घेतली जातात. महाराष्ट्राच्या कोर कमिटीमध्ये चर्चा होते. मी भाजपचं सांगतो आहे. आणि महाराष्ट्राच्या स्तरावर कोर कमिटीत चर्चा झाल्यावर त्यातली प्राधान्यक्रम किंवा प्राधान्य असलेली अशी नावं स्क्रीनिंग कमिटीकडे अध्यक्षांसमोर मांडली जातात. स्क्रीनिंग कमिटीवर दिल्लीवर चर्चा होते आणि त्यानंतर अंतिमतः आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे त्यातच उमेदवार घोषित होतात. ही पद्धत पहिल्यापासून आहे. तुमच्यावर आता राष्ट्रवादी आणि प्रज्ञांना पण दिल्लीतूनच निर्णय घ्यावे लागतात. मला असं वाटत नाही. तिथल्या जागा कोणी कुठल्या लढवायच्या याबद्दल चर्चा दिल्लीपर्यंत जाऊ शकते. उमेदवार आमच्या मित्रपक्षांचे आम्ही ठरवत नाही, त्यासाठी दिल्लीला येण्याची गरज नाही. आणि त्याच्यातलं तुम्हाला म्हणे दिल्लीपर्यंत त्यांना नेण्याचा विषयच नाही. एकनाथ खडसे आले, त्यांचा कितपत फायदा होईल असं वाटतं? मला वाटतं अजून त्यांचा निर्णय त्यांनी घोषित केला आहे फक्त आपण, आणि ती प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. भारतीय जनता पार्टी मानतं की मोदी परिवार हा वाढला पाहिजे. मोदी परिवार वाढतोय, तर जो मोदी परिवारात येईल त्याचं स्वागत केलं जाईल. देवेंद्रजींनी स्वतः त्या ठिकाणी घोषित केलं. एकंदरीत गेल्या वर्षभरात जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे बदल घडले गेले किंवा त्या परिवारामध्ये मोदींची यावे, त्याचा लोकांमध्ये रोष आहे की कधी शिवसेना फुटली, कधी राष्ट्रवादी फुटली, कधी काँग्रेस फुटते, आता कधी मनसेना आता फुटते. असं चित्र होताना लोक मतदार कन्फ्यूज झाले आहेत आणि त्याचा परिणाम भाजपला होणार नाही असं काय वाटतं किंवा होणार आहे? जर तुम्ही जे मुद्दा मांडला याच्यात भाजपचा काय दोष? शिवसेना अखंडित. त्यावेळेला उद्धवजी म्हणाले मी शिवसैनिकांना मुख्यमंत्री करीन, झाले ते स्वतः. त्यांनी मतं आमच्याबरोबर मागितली, सरकारमध्ये गेले दुसरीकडे. हा होता राजकीय व्यभिचार. आता त्यांचा राजकीय व्यभिचार आणि त्यांचा कौटुंबिक स्वार्थ यामुळे, आणि मग यापुढे मी माझ्या सुपुत्रालाच त्या ठिकाणी पुढे करीन, या त्यांच्या असलेल्या पुत्रप्रेमाची कहाणी, या तीन गोष्टीमुळे शिवसेना फुटली. एकनाथ शिंदेजी किंवा कुठल्याही शिवसैनिकाला योग्य स्थान दिलं असतं तर कदाचित शिवसेना फुटली नसती. यात भाजपचा काहीच दोष नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचंही तेच आहे. कधी येऊ, मग पुढे जाऊन येऊ, मग तुमच्याबरोबर युतीत सामील होऊ, अशी धरसोड वृत्तीचे संकेत हे शरदचंद्र पवार साहेबांनी दिले. आणि नंतर स्वतःचा राजकीय वारस मुलगी का खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये राजकीय वारस म्हणून काम करणारा नेता अजितदादा पवार, यामध्ये संभ्रमावस्था झाल्यावर पवार साहेबांनी स्वतःच्या सुपुत्रीला, मुलीला त्या ठिकाणी निवडलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. काँग्रेस पक्षामध्ये तर शकला अगोदरच झाली होती. मला वाटतं या सगळ्यांमध्ये त्यांच्या अंतर्गत बजबजपुरीला, स्वार्थी भूमिकांना, धरसोड वृत्तीला आणि स्वतःच्या असलेल्या अहंकारी वृत्तीमुळे त्यांच्या झालेल्या शकलांना भारतीय जनता पार्टी जबाबदार असं काही कारणच नाही. ईडीचा परिणाम सगळं तुम्ही वर्णन केलं, याच्यात ईडीचा फायदा झाला. जो चोरी करेल त्याच्या मागे ईडी लागेल आणि ती लागलीच पाहिजे. ती एक स्वतंत्र यंत्रणा आहे. मला या गोष्टीचं आश्चर्य आहे, ज्याच्या मागे ईडीच्या नोटिसा, कारवाई जे काही सुरू झालं त्याच्यापैकी 80-90% लोक मी निर्दोष आहे असं म्हणत नाहीत. सगळ्यांची पत्र काढा, सगळ्यांची स्टेटमेंट काढा. ते म्हणतात आमच्या मागे राजकीय हेतूपोटी लावलेला आहे. याचा अर्थ मी दोषी आहे या अभिप्रेतावरच ते वाक्य वापरतात.
मी निर्दोष आहे, मी घाबरत नाही, अशी भूमिका घेतलेले 5% पण लोक नाहीत. आणि त्यामुळे त्यांना स्वतःलाच माहिती आहे ज्यांच्या मागे ईडी लागते त्यांना. आणि ईडीच्या विषयामध्ये ईडीचा कायदा काही मोदी सरकारने आणला नाही. ईडीच्या कारवायांना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये तपासावं लागतं, सिद्ध व्हावं लागतं, सिद्ध करून द्यावं लागतं. ते सर्व अधिकार ईडीच्या नोटीस किंवा आरोपी असलेल्यांना 100% आहेत. ईडीच्या कारवायांपैकी माननीय मोदी साहेबांनी सांगितलं, देशातल्या ईडीच्या कारवाईपैकी केवळ 3% हे राजकीय जे लोक आहेत ती आहेत, बाकी 97% अन्य लोक आहेत. त्या 97% कारवाई आहे 3% कोल्हेकुईमुळे थांबवून देशामध्ये भ्रष्टाचाराचा महामार्ग निर्माण करून द्यायचा अशी अपेक्षा त्यांची असेल तर देशातील नागरिकांना अपेक्षित नाही. देशातील नागरिकांनी मोदीजींना आणि मोदी सरकारला ना खाऊंगा ना खाणे दूंगा या विषयावर मतदान केलंय. आणि म्हणून ज्यांच्या कारवाई आहेत ते कुठेही असतील, ते तुमचा पुढचा प्रश्न असेल इकडे का तिकडे, कुठेही असतील त्यांना कारवायांना समोर जावंच लागेल, न्यायालयासमोर जावंच लागेल. लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण झाला की विरोधी पक्षातले आहेत ते सगळे भ्रष्टाचारी, भाजपमध्ये आहेत ते सगळे कुठल्या चांगले आहेत. असं आहे ना, हा आमचा प्रश्न उलटा करा. हीच लोक भाजपमध्ये येण्याआधी ज्या पक्षात होती त्यावेळेला त्या पक्षाला ती चांगली वाटत नव्हती का? ती इथे आल्यावर त्यांना भ्रष्ट वाटायला लागली का? जे कोणी त्यांचा पक्ष सोडून इकडे आले त्यावेळेला काँग्रेसच्या नाना पटोलेंनी अशोक चव्हाण भ्रष्ट आहेत असं कधी म्हटलं होतं? कधी उद्धवजींनी त्यांचा पक्षात असेपर्यंत कोणीही नाव घ्या, त्या सगळ्यात जे सोडून आले त्यांना हे धुतल्या तांदळाचे तेच सांगत होते. त्यामुळे त्यांच्या भूमिका ह्या दुटप्पीपणाच्या आहेत. स्वतःकडे असल्यावर बाब्या, दुसऱ्याकडे गेला की कार्टा, ह्या भूमिका विरोधी पक्षाच्या आहेत. लोकांना त्यातलं स्पष्ट दिसतंय. न्यायालयाच्या समोर निर्णय होत आहे. तुम्ही मुंबई शहराचे भाजपचे अध्यक्ष अमोल कीर्तीकरांच्या विरोधात रवींद्र वायकर यांची उमेदवारी शिंदे यांना पुढे आणते. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी तिथे विरोध केला. तो रवींद्र वायकर त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे, त्यांना उमेदवारी देऊ नका म्हणून सांगितलं. तुम्ही भाजपचे अध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे? तर मला असं वाटतं की याबद्दल ही सीट जर एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे आहे तर निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. या बाबतीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक कुठे बोलल्याची माझ्याकडे माहिती नाही. आणि बोलत असतील तर सार्वजनिक बोलण्याची गरज नाही. व्यक्तिगत स्तरावर किंवा पक्षात ते आपलं मत जरूर मांडू शकतात. माझ्यासहित देवेंद्रजी सगळे त्यांची मतं ऐकून घेऊ. आणि युती म्हणून आणि महायुती म्हणून काही मित्रपक्षाला सांगायचं असेल तर ती सांगण्याची व्यवस्था एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा, रामदास आठवले या स्तरावर आहे. त्यामुळे याच्या जाहीर वाच्यतेला स्थान नाही. पण मुंबईमध्ये शिंदेचा आणि राज ठाकरेंचा म्हणजे भाजपला काही मोठा फरक पडेल का किंवा मोठा काय त्याच्यातून निष्पन्न होईल का? मुंबई आतापर्यंत पूर्वीच्या शिवसेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार होते आणि तुम्ही अध्यक्ष आहात, आता काय परिणाम होईल मुंबईमध्ये? मला वाटतं जर या सगळ्याचा परिणाम होणारच नसेल तर उबाटागड घाबरतो कशाला? आम्ही तर स्पष्टच म्हटलंय, मोदी परिवार या देशाची एका अर्थाने सेवकांची फौज आहे. मोदी परिवार वाढला पाहिजे. त्याच्यामध्ये जो कोणी मोदी परिवारामध्ये येतोय आणि त्यातही विशेष करून विकसित भारताचं 2047 पर्यंतचं स्वप्न राज ठाकरेजींनी युवकांच्या विषयावर, युवकांच्या भविष्यावर, विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्यावर त्यांनी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. मग याचं स्वागत करावंच लागेल की, आम्ही करतोच की. आणि मला असं वाटतं जसा प्रत्येक मतदार हा त्या ठिकाणी महत्वाचा आहे तसं मोदी परिवारमध्ये येणारा प्रत्येक त्या ठिकाणी पक्ष या भूमिकेशी समर्थक असेल तर तो आम्हाला महत्वाचाच आहे. त्याचा उपयोगच होईल. तुमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या जागेवर भाजप दावा करत असल्यामुळं उमेदवारी अर्ज किंवा उमेदवार जाहीर होण्यास उशीर होतोय का? मला वाटतं याचं पण थोडी भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. ज्या वेळेला 2, 3, 4 जे काही पक्ष लढतात त्यावेळेला महायुतीपुरता तर मी नक्की सांगेन की त्या जागेवर कुठला पक्ष निवडून येऊ शकतो
याची चर्चा असते आणि मग त्या पक्षातला कोण उमेदवार निवडून येऊ शकतो हा दुसरा टप्पा असतो. आमच्याकडे या बाबतीतल्या चर्चांच्या राऊंड चालू आहे, विसंवादाच्या नाहीत. एक. दोन, याच्यामध्ये काही रणनीतीचा भाग असतो. समोरचा उमेदवार कोण येणार आहे, समोरचा पक्ष कोण येणार आहे, या आधारावर पण काही विचार करणं आवश्यक असतात. त्याचे राऊंड चालू आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की कुठलाही उमेदवार दिरंगाईने घोषित होणार नाही, योग्य वेळेला घोषित होईल. बंडखोर कीर्तीकर यांनी तुमच्या ईडीच्या याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ते ऍक्च्युली तुमचं त्याच्याबद्दल मत काय की त्यांचं पुत्रप्रेम आहे? मी कालही म्हटलं, भारतीय जनता पक्ष आणि या देशाचा मूळ भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे याचा आहे. आणि म्हणून या विषयावर गजानन कीर्तीकरजी हे वरिष्ठ शिवसेनेचे नेते आहेत. त्यांना काही म्हणायचं असेल तर जसं मी मगाशी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या विषयात सांगितलं, त्याच पद्धतीने मी त्यांना सूचना किंवा विनंती करू शकेन की त्यांनी पक्षात त्यांची मतं मांडावी. त्यांचं हे व्यक्तिगत मत असेल, एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेचं हे मत आहे अशी माझी माहिती नाही. उद्धव ठाकरे म्हणाला की एक भाजप हा रणनीती ठरवतो, हा विचार करून समोरचा उमेदवार कोण आहे, समोरचा पक्ष कोण आहे त्याच्यावरती उमेदवार ठरवला जातो. मग पुन्हा मी येते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे की एवढं काय तिथे आहे की विनायक राऊतांच्या समोर कोण उमेदवार द्यावा याच्यासाठी एवढी चर्चा, एवढी रणनीतीची तयारी भाजपला करावी लागते. मी दोन्ही गोष्टी म्हटल्या, कुठला पक्ष लढला पाहिजे आणि मग कुठला उमेदवार लढला पाहिजे यांच्या चर्चा चालू असतात. आणि त्यामुळे त्या पद्धतीने इथे विनायक राऊतांचा पराभव 2.5 लाखाने कोण करेल आणि 2.25 लाखाने कोण करेल, म्हणजे कोण पक्ष याची चर्चा चालू आहे. नाही, पण याला थोडं बंडखोरीची भीती आहे का भाजपला? नाही नाही, बिलकुल नाही, हा विषयच नाही. साहेब, दुसरं काल नारायणाने म्हटलं की देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला बोलवलं आणि जे आमंत्रण दिलं ते रस्त्यावर दिलं आणि मी विचारपूर्वक निर्णय करून भाजपमध्ये प्रवेश केला. त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? जाहीर सभेत बोलते की देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला भाजपात आमंत्रण दिलं, ये म्हणून सांगितलं आपल्याला, आणि जे आमंत्रण दिलं ते रस्त्यावर दिलं. रस्त्यावर असं तरी शब्द वापरला. मी वाटेत कुठेतरी ते भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे या म्हणून, आणि जो निर्णय घेतला भाजपात तो विचारपूर्वक येण्याचा मी निर्णय घेतला असं त्यांनी म्हटलं. मला वाटतं त्या दोघांमधला हा संवाद असेल तर ते दोघंच त्यावर बोलू शकते. मला याची पूर्ण माहिती असण्याचं कारण काय? अमित शहानी शिवसेनेला नकली म्हटलं, उद्धव बाळासाहेब ठाकरेला, राष्ट्रवादीला शरद पवारांच्या नकली म्हटलं. हे सर्व महाविकास आघाडी नकली आहे. पण त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय की आम्ही नकली आहोत, ठीक आहे, परंतु तुमच्या गाडीमध्ये शहांच्या आणि भाजपच्या गाडीमध्ये जे आहे ते तरी असले आहेत का, जे बाहेरचे आहेत, बाहेरसून आले आहेत, याच्यावर त्यांनी टीका केली. तुम्हाला काय म्हणायचं आहे? आणि मुळामध्ये बाहेर आणि आतल्याचाच विषय असेल तर उद्धवजींना याची उत्तर द्यायला लागतील ना. की सुषमा अंधारे कुठल्या, सुषमा अंधारे या शिवसेनेत कधी आल्या, त्या प्रियंका काय चतुर्वेदी या पक्षात कधी आल्या, अशी असंख्य नाव आम्ही सांगू की. तर दुसऱ्याला बोटं दाखवण्याआधी उद्धवजींनी 4 बोटं त्यांच्याकडे येतात हे लक्षात घ्यावं. या देशात, राज्यात नाही, सगळ्यात अहंकारी कोणी नेता असेल तर उद्धव ठाकरेजी आहे. हे कधीच चुकत नाहीत, यांचं कधीच निर्णय चुकत नसतो, यांचंच नेहमी सत्य असतं. आणि त्यामुळे मी म्हणेन तेच, जसं ते मागे म्हणाले, अरे काय औरंगाबादचं संभाजीनगर, मी म्हणतोय ना संभाजीनगर, अशाच पद्धतीने अहंकाराला जन्मलेलं नेतृत्व उद्धवजींचं आहे. आणि म्हणून उद्धवजींनी आम्हाला शिकवण्याच्या मार्गाने जाऊ नये. विषय असलेली नकलीचा असेल तर तो विचारांचा आहे. बाळासाहेबांचा विचार हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून उत्तरच द्यायची असतील तर प्रश्न उद्धवजींकडे त्या विषयातले जास्त येतील आणि त्याची उत्तरं उद्धवजींना द्यावी लागतील. तुम्ही आत्ताही विधान म्हटलं की उद्धव ठाकरे पूर्ण राजकारणातले अहंकारी होतं, त्याचमुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद केलं, सगळं नाट्य घडलं. हे मी मागेही म्हटलं. मुळामध्ये या सगळ्या गोष्टीला पार्श्वभूमी 2019 ते 2014 आहे. आता त्या सगळ्या गोष्टी समोर येतात. पृथ्वीराज चव्हाण साहेब म्हणाले, आमचं तर त्याच वेळेला चर्चा चालू होती. भारतीय जनता पक्ष हा युती धर्मावर विश्वास ठेवून
त्या ठिकाणी प्रामाणिकतेने भरोसा ठेवत होता उद्धवजींवर. बाळासाहेबांवर जेव्हा जेव्हा आम्ही प्रेम केलं, भरोसा ठेवला, त्याचा सन्मान आदर बाळासाहेबांनी ठेवला आणि त्याचा फायदा आम्हा दोघांनाही झाला. आम्हाला माहितीच नव्हतं 2014लाही जे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की आमची चर्चा झाली, त्यावेळेला आमचा निर्णय होता. निवडणुका 2014लाही 151+ ही घोषणा आदित्य ठाकरेंनी दिली. जेव्हा सीटा ठरल्या नव्हत्या कुणी किती लढायच्या, तेव्हा आदित्यजींना 151+ ही अहंकारांना घोषणा द्यायला लावली कोणी. आणि मग त्यातनं केलेला प्रचार, तो आता मी सगळ्या मुद्दा मांडत नाही, 14चा मुद्दा आहे तो. कुठल्या फौजा आल्या, काय आल्या, कोणाचे बाप काढले, कोणाच्या पत्नी काढल्या, प्रत्येक भाषणामध्ये या पद्धतीचे खंजीर, गुप्ती, काय काय या अहंकारातच केवळ वागत राहिले. आणि म्हणून उद्धवजींचा आज जो पक्ष, म्हणजे ओरिजिनल पक्ष, ओरिजिनल मी शिवसेना म्हणतो, हे गेला हातातून. आमदार गेले, खासदार गेले. तुम्ही बघा, या जगामध्ये असं उदाहरण सापडणार नाही की ज्यामध्ये सत्तेत असलेले आमदार, सत्तेत असलेले मंत्री हे पक्ष सोडायला तयार झाले. कधीतरी अहंकारातनं बाहेर पडून आत्मचिंतनाची उद्धवजींना गरज आहे, पण त्यांचा विचार त्यांनी करावा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या पराकोटीचे खालच्या पातळीवर जाऊन केलेली भाषणं, वक्तव्य, टोमणे हे संजय राऊत आणि उद्धवजींनी सुरू केले, हे त्यातलं दुर्दैव आहे. तर सर, साहेब, एवढे पक्ष फुटले, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, एकतर्फी निवडणूक होईल असं वाटत होतं लोकसभेची. पण भाजपला सगळ्यांना राज ठाकरेंना जवळ जावं लागलं, जानकरांना जवळ जावं लागलं. हे कशाचं, म्हणजे फक्त 45+ साठी की नव्हे का? जो तो आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ काढायला, तुम्ही त्याचा अर्थ त्या पद्धतीने काढणार. प्रत्येक निवडणुकी वेगळी असते, प्रत्येक निवडणुकीचे विषय वेगळे असतात, प्रत्येक निवडणूक ही गांभीर्यानेच घ्यायला लागते. आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं, माननीय मोदीजी, माननीय अमित शहा, माननीय नड्डाजी, माननीय देवेंद्रजी, माननीय बावनकुळे, या आम्ही मुशीतनं आलेल्या सगळ्या कार्यकर्ता नेतृत्वाचं प्रत्येक निवडणुकीला गांभीर्याने घेण्याची आमची पद्धत आहे. आम्ही अहंकारात जगत नाही, आम्ही अति आत्मविश्वासात जगत नाही, आम्हाला दुसऱ्याला खाली लेखून आनंद मिळत नाही. आम्हाला आमचा परिवार वाढवण्यासाठी मेहनत करायची असते, ते आम्ही करतो. याला तो ज्याने तो अर्थ काढावा. सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाच्या या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी शहा येणार आहेत का? मी आता याचं उत्तर मी नाही देऊ शकणार आता तरी. याचं कारण त्याच्यावर अगोदर बरंच अजून पुढे चालायचं आहे आपल्याला. पण कोकणवासियांची इच्छा असेल तर भाजप कोकणवासियांना नाराज करणार नाही. राज ठाकरेंच्या पाठिंब्याचा भाजपला फायदा होईल नाही? मी मगाशी म्हटलंच, प्रत्येक मतदाराचा आम्हाला फायदा आहे. हा तर एक पक्ष आहे आणि तेही ठाकरे आहेत, फायदा होईलच. आमच्याबरोबर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि या विधानसभेचे प्रमुख राजन तेली कुठे दिसत नाही आहेत. त्यांनी नुकता स्टेटस टाकला आहे, त्यातनं नाराजीचा सूर दिसतोय, त्याबद्दल काय सांगू? मला वाटतं की तो नाराजीचा सूर असण्यापेक्षा त्यांच्या प्रामाणिकतेचा सूर आहे. कार्यकर्त्यांना होईल त्रास, त्याबद्दल नेत्याला जर कुठेतरी दुखत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण हट्टी स्वभाव पण कुठं? हट्टी स्वभाव नेमका आपण मी विचारेन त्यांना, 2 वेळा रद्द झाला. मला भेटल्यावर आणि विचारेन. दुसरे महायुतीतले तुमचे आमदार, इकडचे स्थानिक आमदार, ते नेहमी त्यांना त्रास देतात असं त्यांचं, म्हणजे आता त्या ह्याच्यावरच तसं आहे का? बघा, कल्पोकल्पित प्रश्नावर मी उत्तर देणार नाही. मी त्यांना भेटल्यावर नक्की विचारेन, त्यांच्यावर चहा पिईन, गप्पा मारेन. तुम्ही सिंधुदुर्गाचे सुपुत्र आहात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विशेषतः आणि कोकणामध्ये विकास झाला आहे का? तुम्हाला काय वाटतं? बरं, सरसकट या प्रश्नाचं उत्तर हो की नाही असं देता येणार नाही. कारण सिंधुदुर्ग आणि कोकण याची परंपरा काही कालपराची नाही आहे. ही प्रत्येक गोष्टी आम्हीच केल्या असं उद्धवजींसारखं अहंकारी नेतृत्व आमचं नाही. आम्हाला ह्या गोष्टी अनदेखा करता येणार नाहीत. ज्या पद्धतीने बॅरिस्टर नागपेनपासून, मधुकर लोकेलपासून आलेल्या गोष्टी ज्या आहेत, आणि त्यामुळे ज्या ज्या लोकांनी जे जे चांगलं काम केलं आहे, नागपै दंडवतींपासून पुढे सुरेश प्रभूंपर्यंत, त्या गोष्टी या विकासाच्या झाल्याच.
आवश्यकताही होती आणि त्याला कारणही होतं की 2014ला ज्यावेळेला सरकार आमचं आलं, त्या 14च्या सरकारला ज्यावेळेला म्हणजे त्याला आपण म्हणतो फ्रॅगमेंटेड नाही, खूप चांगलं मेजॉरिटीचं सरकार आलं, त्या सरकारकडनं या विभागासाठी सरकारी पक्षातील खासदाराने अजून कामं करता आली असती, भरीव मदत करता आली असती, भरीव सेवा करता आली असती, विकासाची नवनवीन दालनं जी अजूनही आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील नागरिकांना दाखवता आली असती, त्यामध्ये सपशेल विनायक राऊत फेल ठरले. एवढ्या मोठ्या सत्तेचा आणि सत्ताधारी पक्षाचा सदस्य असतानाही केवळ भारतीय जनता पक्षावर टीका कर, मोदीजींवर घालून पाडून बोल, यातना पेपरमधल्या बातम्या त्यांनी मिळवल्या, पण इथल्या आमच्या शेतकऱ्याला, बागायतदाराला, रेल्वेला, हायवेजना, ब्रिजेसना, इथल्या CRZला, इथल्या समुद्र किनाऱ्याला, इथल्या मासेमाऱ्यांना, इथल्या कोळ्यांना, इथल्या सर्व समाजाला, सर्व घटकाला, शैक्षणिक व्यवस्थेपासून रोजगार निर्मितीच्या किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट पासून त्या ठिकाणी स्वयंरोजगाराच्या, यामध्ये 100 पैकी काही मार्क द्यायचे असतील तर विनायक राऊत यांच्या प्रयत्नांना, जे केंद्राने ठरवलं आणि पाठवलं आणि केलंच, ते तर मोदीजीच्या सरकारने केलं. जे आमच्या नेतृत्वाने, भाजपच्या कार्यकर्त्यांनी, भाजपच्या नेत्यांनी, महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे मागून आणलं, ते मिळवून आणलं, पण त्या ठिकाणी विनायक राऊत यांच्या प्रयत्नांना 100 पैकी 0 मार्क द्यावे लागले. रत्नागिरी सिंधुदुर्गाचा जो उमेदवार असेल तो कमळ चिन्हावर लढणारा असेल का? महायुतीचा असेल, चिन्ह कोणतं असेल? महायुतीचं ठरेल. आपले पालकमंत्री निर्मला चव्हाण आहेत, त्यांच्या याच्याबद्दल विचार होतोय का उमेदवारी त्याच्याबद्दल लोकसभेची उमेदवार? मला वाटतं ते त्यांनी स्पष्ट केलंय. ते स्वतः कालपासून संपूर्ण त्यांनी चर्चा माझी जी माहिती आहे ते त्यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की मी कुठल्याही निवडणुकीत लोकसभेच्या नाही, की लोकसभेत आमचे नेते निवडून गेले पाहिजेत याच्यासाठी काम करेल, असं त्यांचं मत त्यांनी मांडल्याचं माहिती आहे, मला माहिती आहे. ठीक आहे.